नमस्कार शेतकरी मित्रांनो परवा जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये त्या मक्का प्लॉटमध्ये काही जे महिला होत्या त्या महिला ह्या मक्क्याचे सिल्क कापत होते. बऱ्याच शेतकरी मित्रांनी मेसेज केले, कमेंट केले. त्या कमेंटमध्ये फक्त एका जणांनी बरोबर उत्तर दिलंय. तर मित्रांनो नेमकं काय, त्याच्या आधी मी 4-5 दिवस आधी एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये हे मक्काचे तुरे होते, येण्याआधीच त्या महिला तो जो तुरा आहे तो काढून घेत होते. तर असं का, तर बीड क्रॉस करून मादीचा जो असतो हा जो तुरा आहे तो तुरा काढून घ्यावा लागतो आणि नर झाडाचा ठेवावा लागतो आणि नर झाडाचं परागीकरण हे पूर्ण प्लॉटवर होतं. तर त्या स्थितीमध्ये त्याच प्लॉटमध्ये जर नर झाडापेक्षा मादी झाड जर लवकर ग्रोथ करत असेल तर त्यावेळेस मादी झाडाचं हे सिल्क कापून घ्यावं लागतं. कारण की बीज प्रक्रिया होताना, परागीकरण होत असताना 2 इंची वाढ सारखी झाली पाहिजे. जर वाढ सारखी झाली नाही तर त्यावेळेस जर मादा झाड जर लवकर स्पीडली ग्रोथ करत असेल तर तिथे हे सिल्क कापावं लागतात. कारण की परागीकरण होत असताना 2 इंच वाढ बरोबर होणे गरजेची आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा. जर तुम्हाला अजून काही वाटत असेल तर प्रश्न विचारू शकता. चला तर मित्रांनो, जय जवान जय किसान.